नमस्कार, वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत। आज 22 सप्टेंबर। आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या ठळक घडामोडींचा आढावा घेऊया या भागात। शिखांचे गुरु नानक देवजी यांचा मृत्यू 22 सप्टेंबर 1539 रोजी झाला। गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक होते। त्यांचा जन्म 15 एप्रिल 1469 रोजी ननकाना साहिब इथं झाला। ही जागा आता पाकिस्तानात आहे। देवाची भक्ती आणि मानवतेची सेवा हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं। गुरु नानक देवजींनी जात, धर्म, वर्गभेद यांच्या पलीकडे जाऊन मानवतेची सेवा करण्यासाठी लोकांना प्रेरित केलं। त्यांनी कर्म हीच पूजा आणि सेवा हाच धर्म या शिकवणीवर भर दिला। गुरु नानक देवजींनी आपल्या प्रवासादरम्यान विविध ठिकाणांना भेटी दिल्या आणि आपल्या शिकवणीचा प्रसार केला। 1521 पर्यंत त्यांनी 4 दिशांना असणाऱ्या भारत, अफगाणिस्तान, पर्शिया आणि अरबस्तान या प्रमुख ठिकाणांना भेटी दिल्या। या प्रवासांना पंजाबीमध्ये उदासिया असं म्हटलं जातं। गुरु नानक यांनी आपल्या मुलांची निवड करण्याऐवजी शिखांचे दुसरे गुरु आणि आपले उत्तराधिकारी म्हणून शिष्यबंधू लहेना यांची निवड केली। असं म्हटलं जातं की गुरु नानक यांनी अंगद देवजी यांची 7 वेळेस परीक्षा घेतली आणि या 7 परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच ते गुरु बनले। 22 सप्टेंबर 1791 रोजी जगातले महान प्रायोगिक भौतिकशास्त्रज्ञांपैकी एक म्हणजे मायकेल फॅराडे यांचा जन्म ब्रिटनमध्ये झाला। ते शास्त्रज्ञ होते। त्यांनी जगाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन बद्दल सांगितलं। इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक जनरेटर, इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर आणि इलेक्ट्रोलिसिसचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं। लॉ ऑफ इंडक्शन तसंच फॅराडे इफेक्ट याही संकल्पना त्यांच्याच। इलेक्ट्रोमॅग्नेटिक बदल आणि गतिज ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर या संकल्पनेमुळे वीज निर्मितीचा शोध फॅराडे यांनी लावला। बेन्झीन C2C16 आणि C2C14 सारखी महत्त्वाची संयुग फॅराडे यांनी शोधून काढली। फॅराडे यांना 100पेक्षा जास्त वैज्ञानिक आणि शैक्षणिक सन्माननीय पदकं, पदव्या तसंच बहुमान मिळाले आहेत। त्यांचे निबंध अजूनही शास्त्रीय लेखनाचे आदर्श म्हणून मानले जातात। मंसूर अली खान पतौडी यांचं 22 सप्टेंबर 2011 रोजी निधन झालं। ते भारतीय क्रिकेट इतिहासातले सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी खेळाडूंपैकी एक होते। मंसूर अली यांचा जन्म 5 जानेवारी 1941 रोजी भोपाळमध्ये झाला। त्यांचे वडील इफ्तिकार अली खान पतौडी हे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते। वडिलांच्या मृत्यूनंतर मंसूर यांना पतौडीचा नवाब ही पदवी मिळाली। मंसूर यांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्वीकारलं आणि सर्वात तरुण कर्णधार बनले। 1961 ते 1975 दरम्यान पतौडी हे भारतासाठी एकूण 46 कसोटी सामने खेळले। 6 शतकं आणि 16 अर्धशतकांसह त्यांनी 2793 धावा केल्या। पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं 1967 मध्ये न्यूझीलंड विरोधात पहिली कसोटी मालिका परदेशात जाऊन जिंकली होती। 22 सप्टेंबर 1980 रोजी इराक आणि इराणमध्ये भयंकर युद्ध झालं। हे युद्ध सुमारे 8 वर्ष चाललं आणि 20 ऑगस्ट 1988 रोजी ते संपलं। वास्तविक शत अल अरब या नदीवरून या दोन्ही देशांमध्ये प्रादेशिक वाद होता। ही नदी इराण आणि इराकच्या सीमेवरून वाहते आणि सामरिकदृष्ट्या ती महत्त्वाची आहे। हा वाद 1975 मध्ये अल्जियर्स करारानुसार सोडवण्यात आला होता, पण इराकचे अध्यक्ष आणि हुकुमशाह सद्दाम हुसेन यांनी हा करार नाकारला आणि संपूर्ण क्षेत्र इराक असल्याचा दावा केला। तसंच इराणला कमकुवत करण्यासाठी त्यांनी युद्धही सुरू केलं। 22 सप्टेंबर 1980 रोजी इराकनं इराणवर हल्ला केला। इराकी हवाई दलानं इराणच्या हवाई तळांवर बॉम्बफेक केली, तर इराकी लष्करानं जमिनीवर हल्ला करून इराणच्या सिस्तान प्रांतात घुसखोरी केली। सुरुवातीला इराकला युद्धात काही यश मिळालं खरं आणि इराणच्या जमिनीही त्यांनी ताब्यात घेतल्या, मात्र इराणने लवकरच प्रत्युत्तर देत इराकी सैन्याला माघार घ्यायला लावली। युद्ध सुमारे 8 वर्ष चाललं। या युद्धादरम्यान लाखो लोक मारले गेले। 1988 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या मध्यस्थीनं या दोन्ही देशांनी युद्धविराम करारावर स्वाक्षरी केली। हाऊडी मोदी हा कार्यक्रम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत टेक्सासमधल्या ह्यूस्टन इथे NRG स्टेडियममध्ये पार पडला। हा कार्यक्रम अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायांनी आयोजित केला होता आणि यावेळी पंतप्रधान मोदींनी सुमारे 50,000 लोकांना संबोधित केलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतीय पंतप्रधानांच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ होती। जागतिक गेंडा दिवस दरवर्षी 22 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो। या दिवसाचा उद्देश गेंड्यांच्या विविध प्रजातींच्या संवर्धनाबद्दल जनजागृती करणं आणि त्यांना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करणं हा आहे।
वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचरनं दक्षिण आफ्रिकेमध्ये 2010 मध्ये हा जागतिक गेंडा दिवस सुरू केला। त्यावेळी फक्त आफ्रिकन गेंड्यांवरती लक्ष केंद्रित करण्याचा हेतू होता, मात्र नंतर तो सर्व गेंड्यांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी साजरा केला जाऊ लागला। हा दिवस पहिल्यांदा 22 सप्टेंबर 2011 रोजी साजरा करण्यात आला। गेंडा हा आज जगातल्या सर्वात धोक्यात असलेल्या प्राण्यांपैकी एक आहे। त्यांची शिकार प्रामुख्याने त्यांच्या शिंगांसाठी केली जाते आणि ही शिंग काही आशियाई देशांमध्ये औषधं आणि सजावटीची वस्तू म्हणून वापरली जातात। या कारणांमुळे गेंड्यांची संख्या झपाट्याने घटली आहे। याशिवाय त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचा नाश हाही त्यांच्या अस्तित्वासाठी मोठा धोका आहे। अनेक देशांमध्ये गेंड्यांच्या शिकारी विरोधात कठोर कायदे करण्यात आले असून त्यावर बारकाईने लक्ष ठेवलं जातं। त्याचबरोबर गेंड्यांच्या संवर्धनासाठी विशेष उद्यानांचीही निर्मिती करण्यात आली आहे। कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापुरातल्या कुंभोज गावी 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला। ते समाज सुधारक आणि शिक्षण प्रसारक होते। सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। भाऊरावांनी मागास आणि गरीब मुलांना शिक्षण घेणं शक्य व्हावं यासाठी कमवा आणि शिका ही योजना सुरू केली। ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे ते एक महत्त्वाचे सदस्य होते। कर्मवीर भाऊरावांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसारासाठी दिलं। महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शिक्षण यात्री म्हणून ते ओळखले जातात। महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना कर्मवीर ही उपाधी देऊन सन्मानित केलं होतं। भारत सरकारनं 1959 मध्ये पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन आणि 1988 मध्ये त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित करून त्यांचा सन्मान केला आहे। तर हे होते आजचे अर्थात 22 सप्टेंबरचे दिनविशेष। तुम्हाला व्हिडिओ आवडला का हे आम्हाला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा।